नमस्कार शेतकरी बांधवांना, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी शिवराज आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 8 ऑगस्ट 2025. आज मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ ज्या ठिकाणी सारखी कमी असल्यामुळे दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते. तर फुलांच्या दरामध्ये थोडंसं आज बदल पाहायला मिळते. इतरही काही फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. काही आपण पाहणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चंद्र भाऊ की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये पाहू शकता. तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे येतो पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत एकाच दुसऱ्या वकलसाठी दर पाहायला होते. गोळ्या साईजमध्ये तर लहान साईजमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला होतात. तर सगळे कांद्याचे दर जे आहेत 5 ते 6 तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत एका दुसऱ्यासाठी वक्कलसाठी दर पाहायला होतात. तर हलके माल जे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालाची देखील आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. तर बऱ्यापैकी चाळीतील कांदा जे आहे ते साधारणतः नाचण्याचं प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी वाढलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर 10 ते 13 ते 14 या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याचे सरासरी दर पाहायला मिळतात. शिटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात शिटकांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिटकांसाठी पाहायला मिळते. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला शिटकांसाठी दर पाहायला मिळतात. पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. जम्बो साईजमध्ये सीताफळाचे दर जे येते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर सरासरी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना जे पाहायला मिळतात ते मीडियम साईजमध्ये, त्याचबरोबर मोठे माल देखील आपल्याला चांगल्या प्रकारे विक्री होताना पाहायला होतात. तर सरासरी जर पाहिलं तर 50 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी गावरान सीताफळाचे दर पाहायला होतात. आणि हलके माल जे येते लहान साईजमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. मोठ्या जम्बो साईजमध्ये सीताफळाच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते. पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात पपईची आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते. चांगले माल जे येते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला होतात. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला होते. तर नवीन बाराची आवक या ठिकाणी आपल्याला मोसंबीची झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे आहेत साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 320 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक टाऊन पेरू तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात.
लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर लिंबाची आवक जी आहे ते कमी झाल्यामुळे दर जे आहे ते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं. तर लहान साईजमध्ये हलके माल जे आहे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पार होतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 15 ते 16 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्याचे दर पार होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं. हलके माल जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पार होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पार होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पार होतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला वाली घेवड्याचे दर पार होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पार होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील हिरव्या कारल्यासाठी दर पार होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्या बेटांसाठी दर पार होतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला होते. तर एका दुसऱ्या वक्तासाठी 30 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतं. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज शिमला मिरचीसाठी घसरण झालेली पाहायला होते. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हिरव्या तसे पांढऱ्या काकडीचे दर जे आहे ते 16 तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आज हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये घसरण पाहायला होते. भेंडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला होतोय. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होतोय. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतो. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 45 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेले पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील शेवग्यांचे दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 तर हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला भारताच्या वांग्याचे दर पाहायला होतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 20 ते 22 रुपयापासून देखील हिरव्या मिरचींचे दर पाहायला होतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते.
कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर कवळ्या मालासाठी साधारणतः 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या मालाचे दर पाहायला होतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्या आल्याची देखील आवक किती आहे ते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत मिडियम क्वालिटीमध्ये सातारा आल्याचे दर पाहायला मिळतात. पालकची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः विलायती कोथिंबीरीसाठी 4 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरीचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण गावरान कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 2 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला होते. ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे ते 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 50 ते 55 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होतात. गुलछडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 160 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 120 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला होतात. आवक कमी झाली नाही, दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडीसाठी पाहायला होतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर तुकडा गुलाबासाठी दर पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील तुकडा गुलाबाचे दर पाहायला होतात. जिप्सोबिलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोबिलाचे दर पाहायला होतात. डच गुलाबची क्वालिटीनुसार कलर तसेच लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. पिंगडी तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत तर हलके माल जे 3 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके मालासाठी 80 ते 90 रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते साधारणतः दर जे येते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात.